1.2. प्रॅक्टिस सेट 1.2. त्या पहिले आपण थोडक्यात जे थेरम होते काल ते बघूया. राईट, वी नो दॅट दिस ऑल फोर थेरम. फर्स्ट बीपीटी म्हणजेच काय, प्रमाणाचे मूलभूत प्रमाण आहे. त्यामध्ये काय होतं, ट्रायंगल होतं. समजा ही रेषा याला पॅरल आहे, ए बी सी ही या कोणाला बी सीला पी आणि क्यू. तर रेशो काय तुमचा ए पी डिवायडेड बाय वॉट पी बी इक्वल्स टू बरोबर ए क्यू भागिले क्यू सी. म्हणजे धिस डिवायडेड बाय धिस, हा भागिले हा आणि हा भागिले काय करायचा. त्याच्यानंतर याचा इनवर्स व्यत्यास. व्यत्यासमध्ये काय होतं, जर ह्या दोन बाजू सारख्या असतील तर ह्या ट्रायंगलला ही रेषा कशी असते, पॅरल असते. याचा कन्वर्स. तुमचा तिसरा कुठला होता, अँगल बायसेक्टर थेरम, कोन दुभाजकाचे प्रमेय. दिस इज अँगल बायसेक्टर. ए बी सी आणि हा काय तुमचा एडी. एडी काय, अँगल बायसेक्टर म्हणजेच काय, कोन दुभाजक आहे. म्हणून मग ए बी डिवाइड बाय वॉट ए सी इक्वल्स टू बी डी डिवाइड बाय वॉट ए सी. आणि तुमचा तिसरा काय होता, तीन समांतर रेषा, 3 पॅरलल लाईन्स, 1 2 3 आणि 2 छेदिका, 2 ट्रान्सवर्स, ही एक आणि ही एक. समजा हा पॉईंट ए असेल, हा बी असेल, हा सी असेल, हा एक्स वाय झेड असेल. तर या ठिकाणी रेशो काय असतो बघा, ए बी डिवाइड बाय वॉट बी सी इक्वल्स टू एक्स वाय डिवाइडेड बाय वॉट वाय झेड. हे झालं तुमचे सगळ्यात थोडक्यात थेरी. ओके, आता प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं पहिलं फर्स्ट, पहिले मराठीत लिहितोय. खाली काही त्रिकोण आणि रेषाखंडाच्या लांबी दिल्या आहेत. लांबी दिल्या आहेत. त्यावरून कोणत्या आकृतीत किरण पी एम, कोणत्या आकृतीत किरण पी एम हा कोन क्यू पी आरचा दुभाजक आहे ते ओळखा. सेमीमध्ये given below are some triangles. Given below are some triangles and length
of line segment. Identify in which figures radium is the bisector of angle QPR. म्हणजे त्याचा अर्थ काय, कुठल्यामध्ये रेशो जर सारखा असेल तर ती कशी असते, बायसेक्टर असते. आता यातला फर्स्ट प्रॉब्लेम, आपण काय करूया, नेक्स्ट पेजवर घेऊया. पहिला प्रॉब्लेम, पहिले फिगर काढून घेऊया. PQR, PQR, M 3.5, 1.5, 7, 3. आता बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी काय असते बघा. समजून घ्या, हा ट्रायंगल आहे ABC आणि D, हा अँगल बायसेक्टर झाला. याच्यामध्ये काय असतं तुमचा की हा रेशो म्हणजेच AB डिवाइड बाय AC इक्वल्स टू BD भागिले काय तुमचा DC. हा कसा आला पाहिजे, 7. म्हणजे समजून घ्या, हा जर 1.2 असेल तर हा रेशो पण काय आला पाहिजे, हे दोघं रेशो कसे आले पाहिजे, सारखे आले पाहिजे. त्यावेळेस काय असतो, तो अँगल बायसेक्टर असतो. मग आता आन्सर मध्ये इन ट्रायंगल PQR, मराठीत त्रिकोण PQR मध्ये पहिला रेशो काढून घेऊया. PQ डिवाइड बाय व्हॉट, PR, म्हणजे धिस डिवाइड बाय व्हॉट, धिस. हा भागिले हा. लक्षात, तुमचा PQ किती आहेत, 7. PR किती आहेत, 3 आहेत. मग याला किती नंबर नाव द्या, 1 नंबर. तसेच सिमिलरली तुमचा PQ झाला, PM झाला, आता QM दिस भागिले व्हॉट, MR किंवा RM घ्या. QM भागिले काय तुमचा RM. आता QM तुमचा किती आहेत, भागिले किती आहेत, 1.5. आपण काय करतो, वरचे पॉईंट पण काढतो आणि खालचे पण पॉईंट काढून टाकतो. करेक्ट. याला गुणिले 1 इंटू 1. आता डिनोटरला किती पॉईंट काढले तुम्ही, छेदी एकच पॉईंट काढला, कारण पॉईंट नंतर तुमचा हा एकच येतोय फक्त एवढा. करेक्ट. मग आपण एकावर किती शून्य द्यायचा, 1. 2 असते किती दिले असते, 2 दिले असते. तसंच परत 1, परत छेद अंशामध्ये न्यूमरेटरमध्ये किती पॉईंट काढला आपण, एकच पॉईंट काढलेला आहे, म्हणून किती घेतो आपण परत या ठिकाणी 1. समजून घ्या, असं तुमचा असतो 3.751
2.85 करेक्ट. हे आपले पूर्ण लिहून घ्यायचे. इंटू इंटू वन वन करून घ्यायचं. समजा आपण किती पहिले डिनोमिनेटरचे काढतो. किती पॉईंट काढले? हे 1 आणि 2 काढले, 1 आणि 2. मग छेदाचे काढले, डिनोमिनेटरचे काढले का ते शून्य कुठे लिहायचे? न्यूमरेटर लिहायचे, म्हणजे अंशात लिहायचे 1 आणि 2. परत अंश न्यूमरेटरचे किती आहेत? 1, 2 आणि 3. 1 2 3 म्हणजे एकावर किती शून्य घ्यायचे? 1 2 आणि 3. तसे एक एक असलेलं काय घेतलं आपण? फक्त एक एक पॉईंट घेतलेला आहे. मग हे 10 10 काय झाले? कट. मग therefore QM डिवाइड बाय RM किती आले तुमचे? 35/15 म्हणून QM डिवाइडेड बाय RM 7 5 35 5 3 15 2. मग therefore from 1 and 2 मराठीत 1 व 2 वरून सारखे बघा दोघांच्या किमती. 7/3 7/3. PQ डिवाइड बाय PR PQ भागिले PR इक्वल्स टू बरोबर QM भागिले काय तुमचे RM. म्हणून मग रे PM is the bisector of angle QPR. म्हणून किरण PM हा कोण QPR चा दुभाजक आहे. यातला सेकंड. पुढचा प्रॉब्लेम. इथं तुमचं एक रिझन येईल. रिझन काय आपण या ठिकाणी खाली लिहून घेऊया. जागा नसते कॅमेरामुळे. आपण उलट सिद्ध केलंय म्हणून काही या ठिकाणी तुमचं एक रिझन असतं. हे रिझन आपण या ठिकाणी लिहून घ्या. इंग्लिशमध्ये काय? कन्वर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. मराठीमध्ये कोन दुभाजकाच्या प्रमेयचा व्यत्यास. या ठिकाणी तेवढंही लिहून घ्यायचं आहे. पुढच्या स्टेपवर आपण व्यवस्थित लिहून घेऊया.
नेक्स्ट पुढचा फिगर काय आहे तुमची? सेकंड. सेकंड मध्ये काय येत आहे? पी क्यू आर या टाईप मध्ये आहे. हा क्यू पी आर एक मिनिट. एम पी क्यू आर 6 8 7 10 7 आणि 10. ॲन्सर मध्ये बघा दुसऱ्याचं. इन ट्रायंगल पी क्यू आर, मराठीत म्हणतो आपण त्रिकोण पी क्यू आर मध्ये, लक्षात पहिले आपण काय करून घेऊया, पी आर भागिले पी क्यू किंवा पी क्यू भागिले पी आर. पी क्यू भागिले पी आर. पी क्यू तुमचा किती आहेत? 10. पी आर किती आहेत? 7. याला एक नंबर नाव द्या. तसेच सिमिलरली आर एम डिवाइड बाय वॉट? एम क्यू किंवा क्यू एम घ्या. आपण काय करूया, क्यू एम डिवाइड बाय वॉट? आर एम. तुमचा क्यू एम किती आहेत? 8 आणि हा 6. मग बरोबर 4 दुने 8, 3 दुने 6. मग फ्रॉम 1 and 2, मराठीमध्ये 1 व 2 वरून दोघं सारखे आहेत का? नाहीये. बघा हा पी क्यू भागिले पी आर किती आलेला आहे? 10 भागिले 7, 10 डिवाइड बाय 7. क्यू एम डिवाइड आर एम 4 डिवाइड बाय वॉट? 3, 4 भागिले 3. मग पी क्यू divided by PR is not equals to QM divided by what? REM. हा अँगल बायसेक्टर नाही. मग therefore RPM is not the bisector of angle QPR. म्हणून किरण PM हा कोण QPR चा दुभाजक नाही. थर्ड प्रॉब्लेम, तिसरा. P Q R M
हा किती आहे 3.6, हा किती आहे 4, हा 10 आणि 9. आन्सर मध्ये इन ट्रायंगल पी क्यू आर, मराठी त्रिकोण पी क्यू आर मध्ये, अगेन सेम कंडिशन, पी क्यू डिवाइड बाय व्हॉट पी आर. पी क्यू किती आहे तुमचा 9/10, त्याला भाग जात नाही ॲज इट इज 1 तसेच सिमिलरली क्यू एम डिवाइड बाय व्हॉट आर एम. तुमचा क्यू एम किती आहे 3.6 डिवाइड बाय व्हॉट 4. मग इक्वल्स टू 3.6 पॉईंट काढून घ्या, अंशाचा पॉईंट काढला म्हणजे छेदात किती येतं 1 0, एकच पॉईंट काढलेला आहे या ठिकाणी बघा. यू कॅन रिमूव्ह द पॉईंट ऑफ न्यूमरेटर then you can take it as denominator. कसं आलं बघा आता 3.6 हा 4 तुमचा ॲज इट इज करेक्ट, मग 36 लिहिले आपण 4 ॲज इट इज एक आहे. किती पॉईंट काढला होतं, पॉईंट जर कितीकडे काढले एकच काढला म्हणून 1 0 घ्यायचा, लक्षात घ्यायचं. मग बरोबर 36/40, 9 4 जा 36, 10 4 जा 40. करेक्ट, हे आपण साईडला घेऊया. इक्वल्स टू 36 डिवाइड बाय 40 इक्वल्स टू 9 चौक 36, 10 चौक 40. म्हणून मग क्यू एम डिवायडेड बाय आर एम भागिले आर एम बरोबर 9/10. याला किती नंबर नाव द्या 2 नंबर. मग फ्रॉम 1 and 2 1 व 2 वरून बघा एकची किंमत काय आहे 9/10, 9/10. 2 ची पण किंमत काय तुमची 9/10, 9/10. म्हणून काय तो पी एम भाग पी क्यू भागिले पी आर, पी क्यू डिवायडेड बाय पी आर इक्वल्स टू क्यू एम डिवायडेड बाय आर एम. आले दोघांच्या किमती सारख्या, म्हणून काय झाला तो मग therefore radium is the bisector of angle QPR. इथं रिझन मग आपण खाली लिहिलं जागा नसल्यामुळे कन्वर्स ऑफ angle bisector theorem. म्हणून मराठीत काय कोन QPR चा किरण PM हा दुभाजक आहे. मराठीत काय येईल कोन दुभाजकाच्या प्रमेयचा
व्यत्यास. अशा ठिकाणी हे 3 प्रॉब्लेम होते. यातला आता सेकंड प्रॉब्लेम. जर त्रिकोण PQR मध्ये PM बरोबर 15, PQ 25, PR 20, NRR, तर रेषा NM ही बाजू RQ ला बाजू समांतर आहे का? कारण लिहा. सेमी मध्ये इन ट्रायंगल PQR PM equals to 15, PQ equals to 25, PR equals to 20, NR equals to 8. State whether line NM is parallel to side RQ. Give reason. फिगर काढून घेऊया. M RQ P. आता ह्या जर तुम्हाला ठिकाणी काय दिले, पूर्ण PR दिलेली आहेत. आपण खाली आन्सर मध्ये बघूया. जर तुम्ही फिगर पाहिली याची PR आणि Q, N आणि M. आता तुमचा कुठं झाला बायबिक्युट इथे, म्हणजेच कन्वर्स राहील हा. पण आपल्याला काय दाखवायचं, पॅरलल साईड दाखवायची. बाकीच काय दाखवायचं आपण, ही पॅरलल वरनं ह्या 2 साईड दाखवायचं. याच्यामध्ये काय, ह्या 2 साईड वरनं ही पॅरलल दाखवायची. म्हणजे काय झालं, कन्वर्स व्यत्यास झाला. त्याकरता काय करावं लागेल तुम्हाला, ही PN माहिती पाहिजे. ही NR किती दिले तुम्हाला, 8 दिलेली आहे. आणि MQ PQ दिलेली किती दिलेली आहेत, 25 दिलेली आहेत. आणि ही PM किती दिलेली आहेत, 15. आता बघा याच्यावरनं तुम्हाला ही काढायची.
पी एन, ही पी एन काढायची. तुम्हाला पी आर किती दिला आहे त्यांनी 20 दिलेला आहे. तर या 20मधून 8 गेले, किती उरले 12. त्याच्यानंतर हा पी क्यू तुम्हाला किती दिलेला आहे 25. 25 वजा 15 तुम्हाला हे 10 काय मिळेल एम क्यू मिळेल. आणि मग हा रेशो घ्या. रेशो जर सारखा आला तर ती रेषा कशी असेल पॅरल म्हणजे समांतर असेल. तर आता 1 बाय 1 काढून घेऊ आपण. ॲन्सर मध्ये बघा ही साईड घेऊया पहिले. पी एन प्लस एन आर बरोबर काय झाले तुमचे टोटल पी आर. म्हणजे बघा पी आर आय एन म्हणजेच हा पी एन अधिक हा एन आर बरोबर पूर्ण काय झाला हा पी आर. मग इथे लिहून घेऊया तो बरोबर काय आला पी आर. रिझन काय आहे तुमचं पी एन आर बिटवीननेस दरम्यानचा. तुम्हाला पी एन काढावा लागेल. एन आर तुमचा किती आहेत 8 आणि पी आर किती आहेत 20. म्हणून पी एन बरोबर 20 वजा 8 म्हणून पी एन तुमचा किती आला 12 आला. किती आला 12. तसेच आता कुठली साईड काढायची आहे तुम्हाला एम क्यू काढून घ्या. एम क्यू तसेच सिमिलरली पी एम. मग ही साईड आता घेऊया आपण. पी एम क्यू हा पी एम अधिक हा एम क्यू बरोबर काय झाले तुमचे पी क्यू. मग पी एम अधिक एम क्यू बरोबर काय पी क्यू. इथे पण बिटवीननेस पी एम क्यू. तुम्हाला पी एम किती दिलेला आहे 15. एम क्यू काढायचा आहे. पी क्यू किती आहेत 25. म्हणून एम क्यू बरोबर 25 वजा 15 म्हणून मग एम क्यू तुमचे किती आले 10 आले. आता एक एक रेशो घेऊया. पहिला कुठला घेऊया आता समजून घ्या. ट्रायंगल तुमचा दिलेला आहे पी एम क्यू एन एम येतो सॉरी आय एन आर आणि क्यू. तर पहिले कुठले घ्या पी एन भागिले एन आर मध्ये पी एन भागिले एन आर. तुमचा पी एन किती आहेत 12 आणि एन आर किती आहेत 8 म्हणजेच 12 भागिले 8 म्हणून पी एन भागिले एन आर किती आले 4 त्रिक 12 आणि 2 चौक 8 म्हणजे 3 चौक 12 2 चौक 8. याला एक नंबर नाव द्या. सेकंड मध्ये काय घ्याल पी एम भागिले एम क्यू. तसेच सिमिलरली पी एम बाय एम क्यू. पी एम किती आहे तुमचा 50. एम क्यू किती आहेत 10
15/10 म्हणून PM EM2 5 त्रिक 15, 5 दुने 10. आलं? मग इन ट्रायंगल PQR मराठीत त्रिकोण PQR मध्ये बघा ह्या दोघी साईड सारखे आहे. एक 2ची किंमत काय 3/2 करेक्ट आणि याची पण काय 3/2 बट इक्वल्स टू म्हणून EN डिवाइड बाय ENR इक्वल्स टू बरोबर PM भागिले MQ. From 1 and 2 मराठीत 1 व 2 वरून म्हणून मग लाईन NM पॅरलल साइड RQ म्हणून रेषा NM समांतर बाजू RQ. म्हणजे बघा मग ही जी NM जी आहेत ही RQ ला कशी आहेत समांतर आहेत. ओके बाकी प्रॉब्लेम पुढच्या लेक्चरला. ओके बाय.